बळीराजा मातीतील मायबाप. सूर्य मावळतीकडे झुकला होता आणि सोन्यासारखा रंग शेतातील उभ्या पिकांवर पसरला होता. दिवसभरच्या काबाड कष्टानंतर थकलेला बळीराजा आपल्या झोपडीच्या दिशेने निघाला होता. त्याच्या चेहऱ्यावर श्रमाचे आणि चिंतेचे स्पष्ट ओझे दिसत होते. डोळ्यांमध्ये एक अनामिक हुरहुर होती, जी त्याच्या काळजाला सतत पोखरत होती. बळीराजा हे नुसतं एक नाव नव्हतं, तर ती होती मातीशी जोडलेली एक निष्पाप आणि कष्टाळू आत्मा. लहानपणापासून त्याने याच मातीत रममाण होऊन शेतीलाच आपलं जीवन मानलं होतं. त्याचे वडील आणि आजोबासुद्धा याच मातीत खपले आणि त्यांनीच त्याला मातीची महती शिकवली होती. बळीराजाने कधीही आपल्या कामाला कंटाळा केला नव्हता. पहाटेच्या थंड हवेत उठून बैलांना चारा देणं, नांगर चालवणं, बी पेरणी करणं, दिवसभर उन्हातान्हात घाम गाळणं आणि मग सायंकाळी थकल्या भागल्या जीवांना घेऊन घरी परतणं ही त्याची रोजची दिनचर्या होती. त्याच्या घरात त्याची पत्नी राधा आणि 2 लहान मुलं होती. 8 वर्षांचा कृष्णा आणि 5 वर्षांची राधिका. राधा सुद्धा त्याच्या कामात मदत करत होती. कधी ती भाकरी थापायची, तर कधी शेतातून भाजीपाला तोडून आणायची. कृष्णा आणि राधिका खेळता खेळता कधीतरी वडिलांना पाणी देण्यासाठी शेतावर धावत यायचे. त्या चिमुकल्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघितल्यावर बळीराजाला त्याच्या सगळ्या कष्टाचा विसर पडायचा. त्याला वाटायचं, याच 2 जीवांच्या भविष्यासाठी तर तो हा सगळा खटाटोप करत आहे. पण गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा त्याच्या पाचवीला पुरलेली होती. कधी दुष्काळ पडायचा, तर कधी अतिवृष्टीमुळे सगळी पिकं वाया जायची. बँकेचं कर्ज वाढतच चाललं होतं आणि घरात खायला पुरेसं अन्न नसायचं. बळीराजा आणि राधा दोघांनाही याची खूप काळजी वाटायची, पण ते आपल्या मुलांना कधीही याची जाणीव होऊ देत नव्हते. आजही बळीराजाच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. यावर्षी त्याने मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीला पीक खूप चांगलं आलं होतं, पण ऐन काढणीच्या वेळी आलेल्या बेमोसमी पावसाने सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं. डोळ्यादेखत त्याची वर्षभराची मेहनत पाण्यात वाहून गेली होती. त्याला आठवलं, काही दिवसांपूर्वी बँकेच्या माणसांनी कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला होता. त्याच्याकडे देण्यासाठी 1 रुपयाही नव्हता. झोपडीजवळ पोहोचल्यावर त्याला राधा दिसली. ती चुलीवर भाकरी भाजत होती आणि कृष्णा बाजूला बसून अभ्यास करत होता. राधिका आपल्या बाहुलीशी खेळण्यात दंग होती. त्या तिघांना बघून बळीराजाच्या मनात एक क्षणभर शांतता पसरली. त्याला वाटलं, किती सुंदर आहे हे माझं कुटुंब. यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहावं यासाठी तर मी जगतोय. त्याने हळूच आवाज दिला, राधे. राधाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात त्याला त्याच्याच मनातली चिंता दिसली. तिने त्याला पाणी दिलं आणि म्हणाली, आज दिवसभर खूप दमला असाल ना? बळीराजाने फक्त मान हलवली. त्याला काही बोलायची इच्छा नव्हती. त्याच्या मनात विचारांचा गदारोळ माजला होता. तो कसा जगायचा? आपल्या मुलांचं पोट कसं भरायचं? बँकेचं कर्ज कसं फेडायचं? त्याला काहीच सुचत नव्हतं. रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपले, पण बळीराजाला काही केल्या झोप येत नव्हती. तो उठून बाहेर आला. आकाशात चांदणे पसरले होते आणि शांतता सर्वत्र नांदत होती. त्याने आपल्या शेताकडे नजर टाकली. पावसामुळे खराब झालेली पिकं त्याला अंधारातही स्पष्ट दिसत होती. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले. तो विचार करत होता, मी काय पाप केलंय देवाला? रात्रंदिवस काबाड कष्ट करूनही माझ्या नशिबी फक्त दुःखच का येतं? मी तर कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही, मग माझ्यावरच ही वेळ का यावी? त्याला त्याचे वडील आठवले. ते नेहमी म्हणायचे, बेटा, शेती ही आपली माय आहे. ती कधी कोणाला उपाशी ठेवत नाही. फक्त तिच्यावर विश्वास ठेव आणि कष्ट करत राहा. पण आज त्याला आपल्या वडिलांचे शब्द खोटे वाटत होते. त्याने आकाशाकडे हात जोडले आणि कळवळून प्रार्थना केली, देवा, तूच आता काहीतरी कर. माझ्या मुलांचं भविष्य अंधारात आहे. त्यांना सुखाचे दिवस दाखव. दुसऱ्या दिवशी सकाळी बळीराजा नेहमीप्रमाणे शेतावर गेला. त्याला माहीत होतं, आता काहीच उरलेलं नाही, तरीही तो गेला. त्याला माती सोडवत नव्हती. ती त्याची माय होती आणि मायेला कसं सोडायचं? शेतात फिरताना त्याला एक वेगळीच गोष्ट दिसली. पावसामुळे माती थोडी बाजूला झाली होती आणि तिथे त्याला काहीतरी चमकताना दिसलं. त्याने जवळ जाऊन पाहिलं, तर त्याला सोन्याचे काही जुने दागिने सापडले. त्याला क्षणभर विश्वास बसला नाही. हे काय घडलं? त्याने ते दागिने घरी आणून राधाला दाखवले. राधालाही खूप आश्चर्य वाटलं. दोघांनी विचारविनिमय केला आणि ठरवलं की यातून जे काही पैसे मिळतील त्यातून बँकेचं कर्ज फेडायचं आणि थोडी जमीन सुधारायची. बळीराजाच्या डोळ्यात एक नवी चमक आली होती. त्याला वाटलं, देवाने त्याची प्रार्थना ऐकली. कदाचित त्याच्या कष्टाचंच हे फळ होतं. त्याने पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला सुरुवात केली. या घटनेनंतर बळीराजाच्या जीवनात थोडा बदल झाला. त्याने मिळालेल्या पैशातून कर्ज फेडलं आणि शेतीत सुधारणा केली. त्याची मुलं आता शाळेत जाऊ लागली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम होतं. पण बळीराजा कधीही आपल्या भूतकाळाला विसरला नाही. त्याला नेहमी आठवण राहायची त्या कठीण दिवसांची, त्या रात्रीच्या प्रार्थनेची आणि मातीवरच्या श्रद्धेची. त्याला हेही माहीत होतं की निसर्गाची कृपा कायम राहीलच याची खात्री नाही. त्यामुळे तो अधिक जागरूक राहिला आणि आपल्या कामात अधिक मेहनत करू लागला. बळीराजा आजही त्याच मातीत राबतो आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये आता भविष्याची आशा आहे आणि चेहऱ्यावर समाधानाची चमक आहे. तो आजही जगाचा पोशिंदा आहे,
जो आपल्या काबाड कष्टाने सगळ्यांना अन्न पुरवतो आणि मातीशी असलेलं नातं कधीही तोडत नाही। त्याची कहाणी ही प्रत्येक शेतकऱ्याची कहाणी आहे, एका अशा मायबापाची कहाणी जो स्वतःच्या दुःखाला विसरून इतरांना जगवतो। खरंच बळीराजा म्हणजे मातीतील मायबापच।